नमस्कार. आज आपण सुंदर असं ब्रेसलेट घरच्या घरी कसं बनवायचं ते बघणार आहोत. त्यासाठी लागणारे मणी पिंक कलरचा, गुलाबी कलरचा गोलाकार मणी, गोल्डन कलरचा लंबोका मणी सिलेंडर शेपचा, ग्रीन कलरचा डिस्को मणी आणि सिल्वर कलरचा गोल मणी. पहिल्यांदा आपण हुक धाग्याने फिट करून घेऊयात. त्यासाठी आपल्याला 2 सुया लागणार आहेत. पहिल्यांदा एका सुईमधून आपण सिल्वर कलरचा मणी घालून घेऊयात. दुसरी सुई त्याच मण्यामधून फक्त विरुद्ध दिशेने घालायची आणि तो मणी व्यवस्थित असं दोन्ही धागे ओढून पॅक करून घ्यायचा. नंतर एका सुईमधून गोल्डन कलरचा मणी, नंतर सिल्वर कलरचा मणी, परत गोल्डन कलरचा मणी घालून घ्यायचा. सेम मणी दुसऱ्या सुईमध्येही ओवून घ्यायची. गोल्डन कलरचा, नंतर सिल्वर कलरचा मणी आणि परत गोल्डन कलरचा मणी घालून घ्यायचा. आता एका सुईमध्ये सिल्वर कलरचा मणी घालून घ्यायचा आणि दुसरी सुई त्या मण्यामधून अपोजिट डायरेक्शनला काढायची, म्हणजे विरुद्ध दिशेला, जेणेकरून व्यवस्थित आपला मणी पॅक होतील. नंतर दोन्ही सुयांमध्ये एक एक सिल्वर कलरचा मणी घालून घ्यायचा. त्यानंतर एका सुईमध्ये सिल्वर कलरचा मणी घेऊन त्या मण्यामधून दुसरी सुई ओवून घ्यायची, व विरुद्ध दिशेने म्हणजे अपोजिट डायरेक्शनने ती ओवून घ्यायची, जेणेकरून व्यवस्थित स्क्वेअर शेप तयार होईल. आता परत एका सुईमध्ये गोल्डन कलरचा मणी, सिल्वर कलरचा मणी आणि गोल्डन कलरचा मणी ओवून घ्यायचा. सेम तसंच दुसऱ्या धाग्यातही किंवा दुसऱ्या सुईतही ओवून घ्यायचा. गोल्डन कलरचा मणी, सिल्वर कलरचा मणी आणि गोल्डन कलरचा मणी. हे ओवून झाल्यानंतर सुईमध्ये एक पिंक कलरचा मणी घ्यायचा. त्या मण्यामधून दुसरी सुईही ओवून घ्यायची. जशी सांगितली विरुद्ध दिशेला तशी ओवून घ्यायची. आणि जेव्हा तुम्ही एकच मणी दोन्ही सुयांमधनं घालता त्यावेळेला ते पॅक करताना एकदम व्यवस्थित पॅक करायचं, नाहीतर धाग्यांमध्ये गाठ बसते. नंतर दोन्ही सुयांमधनं आपण एक गुलाबी कलरचा मणी ओवून घेतलेला आहे. त्यानंतर एक गुलाबी कलरचा मणी एका मण्यामधून दोन्ही सुया घालायच्या, जसं दाखवलं आहे तसं. त्यामुळे काय होईल, व्यवस्थित आपला चौकोन तयार होईल. बघा किती छान दिसतो आहे तो गुलाबी कलरचा चौकोन, किंवा आपण छोटंसं फूल तयार झालं असंही म्हणू शकतो. त्यानंतर परत एक गोल्डन कलरचा मणी, सिल्वर कलरचा मणी आणि गोल्डन कलरचा मणी असे दोन्ही सुयांमध्ये ओवून घ्यायचे. हे झाल्यानंतर एका सुईमधून आपण सिल्वर कलरचा मणी ओवून घेणार आहोत. त्या सिल्वर कलरच्या मण्यामधून दुसरी सुई ही आपण घालून घेणार आहोत विरुद्ध दिशेने अपोजिट डायरेक्शनला. हळूच पॅक करायचे, नाहीतर गाठ बसत असते, कारण धागे दोन्ही वेगवेगळ्या डायरेक्शनला जातात. त्यानंतर सिल्वर कलरचे मणी एक एक मणी दोन्ही सुयांमध्ये ओवून घ्यायचा. ते झाल्यानंतर परत एक सिल्वर कलरचा मणी घेऊन त्यामधून दुसरी सुई ही ओवून घ्यायची आणि इथे सिल्वर कलरचा चौकोन तयार होईल. असंच परत ओवून घ्यायचं आणि पूर्ण ब्रेसलेट तयार करून घ्यायचं. त्यानंतर आता आपण वापरणार आहोत ग्रीन कलरची डिस्को मणी. ते आपल्या ग्रीन कलरची डिस्को मणी ब्रेसलेटला बॉर्डर बनवण्यासाठी वापरायची आहे. तर जेव्हा पूर्ण ओवून होईल त्यावेळेला परत थोडंसं मागं येऊन सिल्वर कलरच्या मण्यामधून ते काढायचं. त्यानंतर सिल्वर कलरचा मणी, एक ग्रीन कलरचा मणी, सिल्वर कलरचा मणी आणि परत ग्रीन कलरचा मणी असे ओवून घ्यायचे. आणि पहिल्यांदा माप बघायचं की तिथपर्यंत ते आपल्या जो 2 गोल्डन कलरच्या मण्यांमध्ये एक सिल्वर मणी घातला होता तिथपर्यंत हे मणी जात आहेत का. नसतील जात तर तुम्ही ॲडिशन करू शकता, अजून त्यामध्ये टाकू शकता. जर एवढ्याने जात असतील तर बस तेवढंच ठेवा. आणि मग त्या सिल्वर कलरच्या 2 गोल्डन कलरच्या मध्ये जो सिल्वर मणी होता ना, त्यातून ही सुई ओवून घ्यायची. परत एक सिल्वर मणी घालायचा, हिरवा मणी,
सिल्वर मनी आणि डिस्को मनी, ग्रीन कलरचा डिस्को मनी आपण घालून घेऊयात. असेच ही ग्रीन कलरची बॉर्डर दोन्ही बाजूने तयार करून घ्यायची. तयार झाल्यानंतर बघा किती सुंदर असं ब्रेसलेट हे तयार होत आहे. तुम्ही स्वतःसाठी वापरू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.